महाराष्ट्रामध्ये सध्या एकाच नावाची चर्चा आहे आणि ते नाव आहे अक्षय जावळकर. आता हा अक्षय जावळकर नेमके आहे तरी कोण? तर हा अक्षय जावळकर आहे भारतीय जनता पार्टीचे पुण्यातील असलेले आमदार योगेश टिळेकरांचे सख्खे मामा सतीश वाघ यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली. त्या संपूर्ण कट कारस्थानाचा सूत्रधार आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे का गेल्या काही दिवसापूर्वी जे काय आहेत आमदार योगेश टिळेकर आणि त्यांचे सख्खे मामा सतीश वाघ यांची जी अपहरण करून हत्या करण्यात आली, त्यातल्या काही आरोपींना अटक करण्यात आली. आणि आता त्याच ह्या सगळ्या सूत्रधार म्हणजे या सगळ्या आरोपींतला जो सूत्रधार आहे त्या सूत्रधाराला अटक करण्यात आलेली आहे. आणि आता जर आपण बघितलं असेल तर ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी वाघ यांना अटक करण्यात आली आहे. पतीची हत्या आणि पैशाच्या आणि अनैतिक संबंधातून केल्याचं समोर आलेलं आहे. पोलिसांच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर या प्रकरणातील आरोपी अक्षय जावळकर आणि मोहिनी वाघचे अनैतिक संबंध होते अशी माहिती समोर आलेली आहे. आता ही जी आहे ही नेमकी हत्या कशासाठी करण्यात आलेली आहे? तर आपल्याला एक गोष्ट जाणून घेतली पाहिजे का हा जो अक्षय जावळकर आहे तर तो अक्षय जावळकर हा सतीश वाघ यांचा भाडेकरू होता. आणि मग आता तो भाडेकरू होता आणि त्याचे जे संबंध होते ते संबंध होते सतीश वाघ यांच्या बायको बरोबर. आणि मग त्या संबंधामध्ये जे आता नवरा अडचणीत होता आणि मग ती माहिती जी आहे ती माहिती सतीश वाघ यांना झाली होती आणि म्हणून ते त्यांना मारहाण करायचे मोहिनी वाघांना. आणि मग त्या जाचाला कंटाळून त्या मोहिनी वाघांनी स्वतःच्या नवऱ्याची हत्या करण्याची सुपारी 5 लाख रुपयाला दिली. आणि तर हे सगळं काम करण्याचं ठरवलं तो माणूस होता, त्याचं नाव होतं अक्षय जावळकर. आता जर आपण बघितलं असेल तर आता संपूर्णपणे पोलिसांचा हा तपास झालेला आहे आणि ह्या तपासामध्ये अशी माहिती समोर आलेली आहे का जो हा काही कट रचलेला होता सतीश वाघांच्या बायकोने अर्थात मोहिनी वाघने, तो जो कट पूर्णपणे रचला होता त्या कटामध्ये हा अक्षय जावळकर सुद्धा सहभागी झाला होता. आणि मग ह्या मोहिनी वाघांनी जे काही त्याचे प्रेकर हा आहे हा त्याचं नाव अक्षय जावळकर त्याच्या मदतीने मारेकऱ्यांना 5 लाख रुपये देऊन हा पतीचा खून घडवून आणल्याचे उघडकीस आलेले आहे. आणि आतापर्यंत या प्रकरणामध्ये पोलिसांनी 5 जणांना अटक केलेली आहे आणि त्याच्यामध्ये अटक केलेल्यांमध्ये मोहिनी सतीश वाघ वय 48 आहे. त्यानंतर सतीश तात्याबा वाघ 58 वर्ष आहे, राहणार पुरसुंगीचे दोघं पण आहेत. आणि त्यानंतर आतिश जाधव, पवन कुमार शर्मा, तर यांचं पवन वय आहे 30 वर्ष, हे आहेत सगळे राहणारे धुळ्याचे. आणि त्यानंतर नवनाथ अर्जुन गुरसाळे, तर हे राहणारे आहेत वाघोलीचे. आणि अक्षय अक्षय जवळकर आणि विकास शिंदे तर या दोघांना सुद्धा अटक केलेली आहे. आता हा जो अक्षय जवळकर आहे तर तो कोण आहे? तर हा अक्षय जवळकर हा सतीश वाघ यांची जी काही हत्या झाली तर त्या सगळ्या हत्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. 32 वर्षीय अक्षय जावळकरचे सतीश वाघ आणि त्यांच्या पत्नी मोहिनी यांचे संबंध होते. पोलिसांच्या माहितीनुसार 8 वर्षापासून अक्षय आणि मोहिनी यांचं लव्ह अफेअर चालू होतं. अक्षयचं कुटुंब 2001 पासून सतीश वाघ यांच्याकडे भाडेकरू म्हणून राहत होतं. अक्षय हा जावळकर कुटुंबाचा एकुलता एक मुलगा आहे. त्याच्या घरचे जे आहेत तर हे त्याचे घरचे भेळीचा आणि आपल्या वडापावचा गाडा चालवतात आणि तिथेच हा अक्षय ही काम करायचा. आणि अक्षय आणि मोहिनी यांच्या प्रेमसंबंधाबाबत सतीश वाघ यांना 8 वर्षापूर्वी कुणकुण लागली आणि त्यानंतर अक्षयच्या कुटुंबाने सतीश वाघ यांची खोली सोडून दुसरीकडे राहायला गेले. मात्र अक्षयचं वाघ यांच्या घरी जाणं येणं चालूच होतं. त्याचं कारण सतीश वाघ यांचा मुलगा हा या अक्षय जावळकरचा मित्र होता अशी संपूर्णपणे माहिती आहे. आता जर आपण या संपूर्ण प्रकरणाचा घटनाक्रम जर बघितला तर तो संपूर्णपणे घटनाक्रम असा आहे का 2001 साली अक्षय जावळकरचे आई वडील सतीश आणि मोहिनी वाघ यांच्या प्रसुंगीतील खोलीत हे भाडेकरू राहायला आले. अक्षयचं वय तेव्हा फक्त 9 वर्षाचं होतं. अक्षयच्या घरचे हे वडापावचा व्यवसाय करायचे तर वाघ यांचं ब्लूबेरी नावाचं चांगलं मोठं हॉटेल त्याच भागात आहे. सतीश आणि मोहिनी यांचा मुलगा त्याच वयाचा असलेल्या दोघांमध्ये मैत्री झाली आणि अक्षय वाघचे त्यांच्या घरी जाणे येणे सुरू झाले. मात्र अक्षय जेव्हा 21 वर्षाचा झाला आणि तेव्हा 2013 मध्ये त्याचे आणि त्यावेळी 37 वर्षाच्या असलेल्या मोहिनी वाघ यांच्या सोबत त्याचे अनैतिक संबंध निर्माण झाले. दरम्यान अक्षयने सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. मात्र 2016 साली अक्षयचे लग्न करायचे ठरल्याने अक्षय आणि त्याचे घरचे जे आहेत त्यांनी भाड्याची खोली सोडून तिथूनच जवळ असलेल्या दुसऱ्या भाड्याच्या जागेत ते राहायला गेले. मात्र त्याच्या लग्नानंतरही सुद्धा त्याचे अक्षयचे मोहिनी वाघांबरोबर प्रेमसंबंध कायम राहिले. सतीश वाघ यांना ही गोष्ट समजल्यानंतर त्यांच्यामध्ये वाद सुरू झाले. मोहिनी वाघ यांनी या सर्व प्रकरणामध्ये सतीश वाघ यांचा
काटा काढायचं ठरवलं आणि त्यामुळे सगळेच आर्थिक व्यवहार आपल्या ताब्यामध्ये येतील असं तिला वाटलं. अक्षयच्या मदतीने त्यांनी हत्येचा कट रचला. अक्षयने त्याच्या मित्रांच्या या कटात सहभागी करून घेतलं. अक्षयने त्याच्या मित्रांना या कटात सहभागी करून घेतलं आणि 9 डिसेंबरला मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या सतीश वाघ यांचं अपहरण करून अवघ्या 15 मिनिटात त्यांची हत्या करण्यात आली आणि त्यांच्यावरती तब्बल 70 वार करण्यात आले. मात्र हे पैशांसाठी केलेलं अपहरण आहे असा बनाव करण्यात आला. मात्र पोलिसांनी मोहिनी आणि अक्षयची पार्श्वभूमी तपासली, दोघांचे कॉल रेकॉर्ड तपासले आणि तेव्हा या हत्येचा पूर्णपणे सगळा उलगडा झालेला आहे. आणि तेव्हा जर आपण बघितलं असेल तर ह्या संपूर्ण खून प्रकरणामध्ये पत्नीच ही पतीची मारेकरी ठरलेली आहे आणि त्यासाठी 12 वर्षाचं लव्ह अफेअर कारणीभूत ठरलेलं आहे.